नमस्कार माऊली. आज आपण सार्थ श्री तुकारामांची गाथा याच्यातले अभंग क्रमांक 276 ते 280 हे अभंग आणि त्याचा अर्थ ऐकणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी सगळ्यांना विनंती आहे की या व्हिडिओला टॅग केलेले प्रॉडक्ट नक्की बघा, आवडले तर खरेदी करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. अभंग क्रमांक 276. पावे ऐसा नाश अवघिया दिला त्रास, अविटाचा केला संग सर्वभोगी पांडुरंग. आईताची पाक संयोगाचा सकळीक, तुका म्हणे धणी सीमा राहिली होऊनी. अर्थ ऐका. आजवर माझा जो त्रास सर्वांना झाला की जो त्रास मी दिला होता त्या सगळ्याचा नाश होईल, कारण ज्याचा कधीही वीट येणार नाही अशा पांडुरंगाशी मी संगत केली आहे. आता माझे सर्व सुखदुःखाचे भोग तोच विठ्ठल भोगत आहे. आता आमच्या सर्वांशी संबंध आला आहे व त्यामुळे प्रेमसंबंधाचा स्वयंपाक मला खाण्याला मिळाला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आपल्याला त्यामुळे मिळालेल्या तृप्तीची सीमा नाही. तुकाराम महाराज हरिभक्त होते आणि म्हणून ते प्रेम त्यांच्या मनात निर्माण झालेलं होतं. आणि म्हणूनच केवळ तुकाराम महाराज म्हणतात की प्रेमसंबंधाचा स्वयंपाक मला खायला मिळालेला आहे आणि त्यामुळे आम्हाला तृप्तीची सीमा राहिलेली नाही. जरूर सर्वांनी याचा अनुभव घ्या. तुकारामांची गाथा रेग्युलर ऐका. नक्की सगळ्यांना अशीच भावना निर्माण होईल, अतिशय मनात आनंद निर्माण होईल आणि तो झाला की मला नक्की कळवा. याच्या पुढचा अभंग आहे 277. दुर्बळ हे अवघे जन नारायणी विन्मुख, सांडोनिया हित जाती पात्र होती दंडासी. सिदोरी ते पापपुण्य सवे सीण भिकेचा, तुका म्हणे पडीला वाहो कैसा पहा हो लटिक्याचा. अर्थ, सर्व लोक नारायणाचे ठिकाणी विन्मुख आहेत म्हणून ते दुर्बळ आहेत. मृत्यूलोकामध्ये ते जन्मतात पण स्वतःचे हित साधत नाहीत म्हणून अखेर ते यमाच्या शिक्षेस पात्र होतात. स्वतःचं हित म्हणजे काय हो? संपत्ती जमवणं? काय जमवणं म्हणजे स्वतःचं हित? बाकी काही नाही. संपत्ती, मान, मरातब, पैसा हे काही नाही. सगळ्यात हित कशात आहे आपलं? फक्त हरिनाम घेणं. ह्याच्यातच फक्त आपलं हित आहे आणि ते सगळ्यांनी साधूया. आपण एवढा तुकाराम महाराजांची भक्ती करतो आहोत आणि तुकाराम महाराज प्रत्येक अभंगातून आपल्याला सांगतायत की तुम्ही स्वतःचं हित साधा. हे स्वतःचं हित म्हणजे हरीचं नाम आहे. हरीशी एकरूप व्हा, मग जगात कसलंच दुःख राहणार नाही. याच्या पुढचा अभंगाचा अर्थ ऐका. अशा भक्तिहीनांबरोबर त्यांनी केलेल्या पापपुण्याची शिदोरी असते म्हणून त्यांना अनेक योनीतून फिरण्याचे दारिद्र्य आणि दुःख सहन करावे लागते. तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारे खोट्याचा प्रवाह जगामध्ये कसा वाहतो ते पहा. याच्यानंतर अभंग क्रमांक 278. वाजतील तुरे येणे आनंदे गजरे, जिंकोनिया अहंकार पावठणी केले शिर. काळ नाही वाव परिश्रमा कोठे ठाव, तुका म्हणे आता सोपे वैकुंठासी जाता. अर्थ ऐका. तुकाराम महाराज म्हणतात, मला हरीची प्राप्ती झाली आहे
त्यामुळे मी आनंदाने आणि मोठ्या गजराने नगारे वाजवीत आहे. प्रत्यक्ष नगारे वाजवायला हवेत का हो? हे नगारे कोणते होते? हरिनामाचे नगारे होते, अभंगाचे नगारे होते, कीर्तनाचे नगारे होते. पुढे ऐका. मी अहंकाराला जिंकले आहे. त्या अहंकाराच्या डोक्याची पायरी करून मी वर चढलो आहे. म्हणजेच काय? अहंकार पायाखाली ठेवला आहे, त्याला वर येऊ दिला नाही. या ठिकाणी आता काळाला वाव नाही. त्यामुळे जन्ममरणाच्या परिश्रमाला कोठे ठिकाण उरले नाही. आता अहंकार न राहिल्याने वैकुंठाला जाणे सोपे झाले आहे. त्यामुळे वैकुंठातील श्रीहरीस मिळणे सोपे झाले आहे. याच्यानंतर अभंग क्रमांक 279. झाड कल्पतरू न करी याचकी अवेरू, तुम्ही सर्वात सर्वोत्तम ऐसे विसरता धर्म. परिसा तुमचे देणे तो त्या जागे अभिमाने, गाऱ्हाण्याने तुका गरजे मारुनिया हाका. तुकाराम महाराज काय हरीला म्हणतात? तुम्ही तर सर्वोत्तम आहात आणि तुम्ही तुमचा धर्म विसरू नका. तुम्ही कल्पतरूहून मोठे आहात. कल्पतरू काय करतो? याचकाची कधीही इच्छा अपुरी ठेवत नाही. आणि तुम्ही या कल्पतरूवरून श्रेष्ठ आहात. मग तुम्ही तुमचा धर्म विसरू नका. जो याचक आहे त्याच्या इच्छा पूर्ण करा, असे तुकाराम महाराज म्हणतात. आता ऐका सविस्तर अर्थ. कल्पतरू हे झाड असे आहे की तो याचक असतो, म्हणजे मागणारा असतो. त्या याचकाचा ते झाड कधी अवेर करत नाही. देवा, तुम्ही तर सर्वोत्तम आहात, कल्पतरूहून थोर आहात. मग तुमच्या ठिकाणचा धर्म तुम्ही विसरत आहात. याला काय म्हणावं? लोखंडाला सोने करण्याचा गुणधर्म तुम्हीच परिसाला दिलात. तो बिचारा त्याचे काम करतो आहे, तेही न विसरता आणि अभिमानाने त्याचे काम तो करतो. तुकाराम महाराज म्हणतात, मी माझे गाऱ्हाणे तुमच्या पुढे म्हणजे देवापुढे मोठ्या आवाजात गरजून मांडत आहे. तुकाराम महाराजांचं गाऱ्हाणं मुक्तीचं होतं, ईश्वराशी सलगी करण्याचं होतं. आता पुढचा अभंग ऐका. अभंग क्रमांक 280. वसवावे घर देवे बरे निरंतर, संग आसनी शयनी घडे भोजनी गमनी, संकल्प विकल्प मावळनी पुण्यपाप, तुका म्हणे काळ अवघा गोविंद सुकाळ. अर्थ ऐका. तुकाराम महाराजांनी स्वतःची इच्छा या अभंगात सांगितली आहे. ती इच्छा अशी होती की माझ्या देहात हरीने कायमस्वरूपी घर करून राहावे, म्हणजे नेहमी माझ्यासोबत जेवताना, झोपताना, बसले असताना आणि प्रत्येक क्षणी हरी राहिल्याने मला देवाची संगत घडेल. त्यामुळे माझ्या मनातील संकल्प विकल्प जळून जातील व पापपुण्यही माझ्यामध्ये येणार नाही, ते नाहीसे होईल. असे झाले म्हणजे माझा सर्व काळ चांगला आणि गोविंदासोबत जाईल. माऊली, आजचा व्हिडिओ असा होता. कसा वाटला जरूर करा. आणि पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती, प्रॉडक्ट नक्की आवडले तर खरेदी करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. हे सगळं करायला फारसा वेळ लागत नाही, तेव्हा नक्की करा. आज एवढंच. रामकृष्ण हरी माऊली. धन्यवाद.